तुटलेला आहे ना, सरळ जाऊ ना, सरळ सरळ. हां, ते तारा तुटलेलं भाकर होती ना ती पाडून दिली. तर भुकीचा रट्टा डायरेक्ट ते सुद्धा सर्व खाऊन गेलो मी. आणि तर 2-3 दिवस पाहिलं सर, आता गरीब परिस्थिती, ते पण पचून गेलं, शरीर पण असं बनून गेलं गंडीठर, तर ते पण पचून गेलं सर्व. तर मग त्यानंतर त्या माणसाला सांगितलं, मालकाला म्हटलं दादा मी उद्यापासून काय येणार नाही. म्हणे का म्हटलं दादा माझ्याकडनं तुम्ही किती डबल टेबल काम घ्या, पण मला खायला पोट भरून आणून द्या. बरोबर. ताजं नका द्या, बाशी द्या, पण एवढं नका की तुम्ही कुत्रेही खाणार नाही असं तरी नका देऊ तुम्हाला. अरे म्हणजे काय झालं म्हटलं, दादा काल परवा जे 2 दिवस डबा आला म्हटलं, तर निव्वळ त्या भाकरीचे तारे तुटत होते असं म्हटलं. मी पिऊन पाहिलं तरी पण मला भूक लागलेली असताना मी तुमच्याजवळ कंप्लेंट नाही केली. आणि हां, मी खाऊन गेलो म्हटलं सर्व. अरे म्हणे मी बोलतो म्हणे असं काही करू नको, जाऊ नको म्हणे, तो चांगला मजबूत मुलगा आहे, मला अशाच मुलाची आवश्यकता आहे म्हणे. म्हटलं दादा फक्त माझ्याकडनं कितीही काम घ्या, रात्री घ्या, दिवसा घ्या, 24 तास काम घ्या, पण मला खायला पोट भरून आणणं द्या म्हटलं. तुम्ही नका ताजं द्या, पण मला बाशी दिले तरी चालेल, काही दे, ती का भाकर द्या. मग त्या दिवसापासून त्या व्यक्तींनी, त्या परिवाराने मला जीवापाड प्रेम केलं. मी मेहनत केली, त्यांनी त्याचा मोबदला मला दिला. पण त्या व्यतिरिक्त जर प्रेम, जी व्यावसायिक कला त्यांनी मला दिली, तर ते मला आयुष्यात फार कामात आली. आणि तिथून सुटल्यानंतर मी माझी एक छोटीशी दुकान टाकली. आणि ते दुकान टाकल्यानंतर त्याच्या अगोदर मी नात्यागोत्यांमध्ये गेलो. तिथं गेलो तर त्यांना नात्यागोत्यांना सांगितलं की मला, माझे मोठे साडू होते सामाजिक अध्यक्ष, त्यांना सांगितलं की दादा मला 2000 रुपये द्या, एक मदत करून मी तुम्हाला कालांतराने परत करेन. त्यांनी सांगितलं दादा म्हणे माझ्याकडे पैसे नाही. ठीक, काय हरकत नाही. दुसऱ्या भाऊकडे गेलो, तिसऱ्या भाऊकडे गेलो, मावशीकडे गेलो. मावशीला म्हटलं बाई मला 1500 रुपये व्याजाने रे, मी तुला पैसे परत करेन. मावशी हुशार माझी, मावशीने काय केलं, अरे भाऊ म्हणे पैसे कोणीच देणार नाही म्हणे व्याजाने. मग मी हिचे कानातले टोगल सोन्याचे लग्नाचे होते जे 5 ग्रॅम खिशात घालून येऊन गेलो. त्याने म्हटलं मावशी हे घे आणि मला कोणाकडनं पैसे काढून दे. मावशी हुशार, मावशीने काय केलं माहिती का, मावशीने ठेवले पैसे, तिने दिले, दुसऱ्याचे नाव सांगून दिले आणि माझ्याकडून व्याजासकट पैसे वसूल केले आणि मी दिले. पण तदनंतर मी त्यांना, मला जसा परिस्थिती चांगली झाली, माझ्या नात्यापोत्यांनी मला ज्यांनी उभं केलं होतं त्यांना आवर्जून मी लाखोनी मदत केली. आणि कधी मी त्यांना दर्शवलं नाही की मी तुम्हाला मदत करतोय, तुम्ही एकीकडे मला मदत केली नव्हती. मला एक कुठेतरी मला माझ्या बाबतीत प्राऊड फील झाला की मी भगवंताने मला असं कॅपेबल केलं की मी आज कोणाला मदत करू शकतो. फार असे एकदम छान अनुभव येतो, एकदम म्हणजे त्या लोकांना फार गुरु आणलेलं आहे मी. नाही काय माहिती आहे का, एखादे असे किस्से घडतात ना जीवनामध्ये, त्याच वेळेस माणूस प्रगतीपथाला किंवा मला भरपूर माझ्या जीवनात भरपूर अनुभव येतात, जबरदस्त अनुभव आहे. त्यामुळे माणूस हा घडतो. कदाचित मी ह्या स्टेपपर्यंत आलोही नसतो जर त्यांनी मला इग्नोर केलं नसतं, माझा अपमान केला असतं, तर कोणी जाऊ दे इकडे, हां, तर मी कदाचित आलोही नसतो. आणि असे अनुभव असतात जीवनामध्ये, प्रत्येक नातेसंबंध असतात, समाजामध्ये असतात. मामा होता समोर, माझे सख्खे मामा, किराणा दुकान होते, तर त्यांच्याकडे 500 रुपये मागायला गेलो. मामा मला 500 रुपये आहे. तर मामा काय सांगायचे, भाऊ मी अशा फालतूक लोकांना उभं करत नाही. क्या बात आहे, वा. आज आला उद्या माझा ओटा चढायचा नाही. व्हेरी गुड. मी त्याचा मनातला माझ्या हृदयावर परिणाम झाला. मी त्या दिवसापासून आर्य चाणक्यसारखी सेंडीला गाठ मारली आणि चालत राहिलो. आजूबाजू बघितलं नाही, मागे वळून बघितलं नाही. जे असेल त्याचं दाखवलं, अर्धी भाकर केलं, तिखं असेल ती पाणी टाकून केलं, खाल्लं आणि माझं प्रपंच परिवार चालत राहिलं. कालांतराने मग हळूहळू भगवंत कृपेने प्रगती होत झाली. आणि त्यात मी तुम्हाला सांगितलं की माझ्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे. बरोबर. लोक सांगतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे बाईच्या सिंहाचा वाटा असतो. माझ्या जीवनात माझ्या अर्धगृहिणीचे परिपूर्ण मला सहकार्य मदत मिळाली. पण त्याचंच तर परिपाक हे फळ तुम्हाला मिळालं आहे, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळालं आहे का नाही. इतके चांगले लोक मिळाले, इतके सालाचा इतका गाड्या आणि वैभव तुमच्या पाठीशी आहे, मदत आहे का नाही. आणि एवढं मोठं वैभव तुम्ही उभं केलं, तुमच्या मेहनतीने केलं आहे. हे त्याच्यामध्ये एक जिद्द असते, चिकाटी असते, एक खुणगाड बांधलेली असते की मला हे करायचं आहे. जोपर्यंत माणूस असा म्हणतो की मग मला करायचं आहे कारण त्यावेळेस तो जिंकलेला, सगळा अर्धा तर 90% जिंकलेला असतो.
आणि राहिलं आहे फक्त 25% असा माणूस, तो आपोआप काम करण्याला किंवा कष्ट केल्याने किंवा परिश्रम घेतल्याने आता पूर्ण होतच असतो. तर अशा अनुभव तुमच्या जीवनामध्ये बरेचसे फार दांडगा अनुभव आहे. असे अनुभव प्रत्येकाला यायला पाहिजेत, जेणेकरून ते आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये पेटून उठतील आणि कष्ट करतील आणि प्रगतीपथाला आपलं जीवनमान प्रगतीपथावर आपल्या जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करतील. असा हा तुमचा जिक्कळ आणि रक्कळ अनुभव आम्हाला फार पण आवडला. मागेवरून पाहतो ना त्यावेळेस वाटतं दादा की आपण बरेच पुढे निघून आलो. हा बरोबर. हो बरं, म्हणजे मी मी सकाळी पण सांगितलं की भगवंताने भले ज्याच्याकडे करोडो असतील, माझ्याकडे नसतील, बरोबर. पण एवढंच आहे की मी माझे परिवारनी माझ्याकडे येणारे पाहुणे त्याचा आदर सत्कार करू शकतो आनंदाने. बरोबर. एवढं तर भगवंताने बरोबर भरभरून नाही, दिलेलं काय आहे. दादा काय माहिती आहे का, एक हमाल करणारा मनुष्य आज एवढ्या मोठ्या कमीत कमी 20 लाखाच्या गाडीमध्ये बसून आम्ही स्वतः ड्रायव्हिंग करतो, ते बी स्वतःच्या दिमागानं स्वतःची चालवत आम्हाला आमची व्हिजिट आमच्या औरंगाबाद शहरात आम्हाला टुरिस्ट म्हणून आम्हाला गाडी करत आहे. एवढ्या खुल्या मनानं, एवढ्या स्वाभिमानानं आम्हाला सुंदर शहर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपले अनुभव आपले एवढे सर्व परिश्रम शेअर करते आहे ना. यामध्ये खरंच एक जिद्द आहे, शिकण्यासारखं आहे आणि आम्ही सुद्धा फार मोठ्या अभिमानाने सांगू की आमचे दादा एक कष्टातून बाहेर आलेले आहेत आणि याचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे, याचं अनुकरण प्रत्येकाने घेतलं पाहिजे. निश्चितच आम्ही अवश्याचा धडा, आम्ही प्रश्न किंवा आमचे मार्गामध्ये याचा अनुभव अवश्य घेऊया आणि अनुकरण करूया. एके दिवशी दादा हां. दसरा होता. परिस्थिती अशी हालाकीची माझ्या आईवडिलांची. तर मी म्हणजे घरात मिष्टांना तर सोडावं, भाकरीचं पीठ नव्हतं ते. माझ्या आईला मी असाच प्रश्न विचारला, मला आजही तो दिवस आठवतो की आई आपण एवढे गरीब का आहोत की आपण भाकरी पण खाऊ शकत नाही काय. त्या आईने उत्तर दिलं, आई म्हणे बाळा, भगवंताने आपल्याला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीत आपल्याला जगायचं आहे, कुणाशी आपल्याला स्पर्धा करायची नाही. आणि माझी आई आहे ना अल्पशिक्षित होती, पण मला ते एक शब्द जगण्यासाठी तर हृदयाच्या पेटीत एक शब्द मी असं जपून ठेवलेले आहे माझ्या आईचे. आणि ते शब्द समोर आणून त्यांना प्रेरणा म्हणून मी ह्या स्टेपपर्यंत पोचलो आहे. माझी आई नेहमी सांगायची, बेटा आपल्याकडे आहे तर घ्या, नसेल कुणाकडून हात नाही पसरवायचे. आणि 6 महिने पुढे आणि 6 महिने मागे विचार करून कुठलंही पाऊल उचला. एक शब्द हृदयाच्या पेटीत आईचे मी जपून ठेवलेले आहे. दादा काय माहिती आहे का, की जुने जे लोक असतात, जुने जे लोक होते, जे आईवडील होते, ते अनुभव होते, अशिक्षित होते, परंतु त्यांच्या अनुभवामध्ये फार शिक्षितपणा होता आणि त्यांच्या अनुभवानं जे काही माणूस घडला, जे मुलं घडतात त्यांनी ती कीर्तिमान होतात. अनुभवाची ही शिक्षणापेक्षा अनुभवाचा हा शिक्षितपणा हा फार महत्त्वाचा असतो आणि हे खऱ्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये फार महत्त्वाचा असतो. म्हणून अनुभवाचे बोल हे असलेच पाहिजे आणि जुन्या माणसाला, जुन्या आईवडिलांना जे आपण त्यांना सल्यूट केलंच पाहिजे, त्यांना प्रणाम केलाच पाहिजे. त्यांच्याच अनुभवांना आज जीवन मन जगण्याचा प्रयत्न करतो. अजून सांगा एखादा असा प्रसंग सांगा की जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळेल. आमचे आजोबा होते, माझ्या वडिलांचे काका सक्के, त्यांचे ते सर होते नंदुरबारला, वामन संपत चौधरी म्हणून. त्यांच्या ते प्लॉटचं बांधकाम चालू होतं, तर त्यांना एक मजूर पाहिजे होता. तर माझ्या वडिलांना सांगितलं, अरे म्हणे तुझा मुलगा काय करतो, म्हणे काही 12वी फेल झाला, आता थोडं आता घरीच आहे म्हणे, बघू आता काही ना काही म्हणे एक काम कर म्हणे, तू माझं घरचं बांधकाम चालू आहे, तू माझ्याकडे पाठव म्हणे. वडिलांना अपेक्षा, मोठे लोक आहे, काही ना काही भविष्यात आपल्याला सहकार्य करते. मी गेलो त्यांच्याकडे, तर त्यांचं साधारण 2 किलोमीटरची जागा त्यांच्या घरापासून. तर तिथं मी ते त्यांची रेती असेल, सिमेंट असेल, लोखंड असेल, तिथं सांभाळायला जायचो. अगोदर मी ते सिमेंट लारीवर 2 किलोमीटर 10, 20, 30 थैल्या तिथं घेऊन यायचो आम्ही. तर हाताला माझे फोड आले, बिलकुल हाताला सर्व फोड आले, मला खाता यायचं नाही. पण तरीसुद्धा त्या व्यक्तीला मी सांगितलं नाही की मला त्रास होतो आहे, असं होतं आहे, तरी काम मी करत आलो केलं. कारण गरीब परिस्थिती तिथून निघालो, वडील बोलतील मला, काय रे तू तिथं का थांबला. ते
बघतात नंतर त्यांनी ना त्यांचं घरभरणी झाली. घरभरणी केली तर त्यांनी काय केलं की आता घरभरणी आहे तर माझ्या वडिलांना त्यांना फोन केला खूप घरभरणी तुम्ही या. तर माझ्या आईकडे पैसे नव्हते. बकरी विकली आणि त्यांना पॅन्ट शर्ट टोपी रुमाल असा घेतला आणि माझ्या लहान भावाला पाठवलं की जर बाबाकडे कार्यक्रम आहे तुझा. त्यांनी दिलं आणि मी 6 महिने राबल्यानंतर मला फक्त पिंक कलरचं एक गुलाबी शर्टाचं कापड घेऊन दिलं त्यांनी. फक्त शर्टाचं कापड, पॅन्ट पण नाही. आणि 6 महिने असं राबलो तर तुम्हाला सांगतो 2 ते 3 जणांचं काम एकटा करत होतो. म्हणजे परिस्थिती कशी असते, लोक आपण कसं वागतो, लोक आपल्याशी कसं वागतात. Say a command. बरोबर. Say a command. आम्ही Sorry, I'm unable to process your लग्न command. झाल्यानंतर माझा लग्नाचा ड्रेस मी 15 वर्ष वापरला. का वापरला की माझ्याकडे दुसरे कपडे नव्हते. कुठं जर गेलो ते कपडे घालायचे, दुसऱ्या याच्या स्वच्छ करायचे आणि त्याला गादीखाली घडी करून ठेवायचं. आणि माझ्या मिसेसला मी लारीवरचे कपडे ते म्हणतात, उतरलेले कपडे असतात जिंगोम त्यांचे म्हणतात, ते कोणी घालत नाही. मी 15 वर्ष ते कपडे वापरले. 15 ते 20 वर्ष वापरले. मी 5 रुपयाची पॅन्ट, 5 रुपयाचे शर्ट, माझ्या मिसेसला 10 रुपयाची साडी, 5 रुपयाचं परकर, 15 वर्ष ते 20 वर्ष ते वापरली आणि दिवस काढले. तर मला माझ्या परिवारातले नात्यागोत्यातलं लोक म्हणजे असं काय म्हणतात आपण त्यांना विटंबना करायची माझी. काय लारीवरचे कपडे वापरतो, ते उतरलेले कपडे असतात, तू का वापरतो. अरे माझी परिस्थिती तशी आहे म्हणून मला करावं लागतं आहे. माझे एवढ्या अवकात नाही की नवे कपडे घेऊन घालू शकतो, माझी हाऊसमौज पुरी करू शकतो. बरोबर. भरपूर जीवनात भरपूर शिकायला ह्या अशा छोट्या गोष्टी तुमच्या माझी मनामध्ये किराणा आहे. दुकान होती टाकलेली. तर साधारण त्यावेळेस गाड्या नव्हत्या. तर किराणाचं एक साखर आणायची, साखरेचं पोतं 100 किलोचं होतं, 1 क्विंटलचं. बरोबर. आणि गावात रस्ते नव्हते. एक पाय उचलला की दुसरा पाय फसायचा, दुसरा उचलला की तिसरा पाय फसायचा. म्हणजे असं गुडघ्याबरोबर असे कारा होते. तर स्टँडवर गाडीतनं बस म्हणतात ते पोतं उतरल्यानंतर खांद्यावर घ्यायचं आणि ते जोपर्यंत घर येतं तोपर्यंत खाली टाकायचं. कारण काय होतं की जर हे माझ्यातच सटकलं तर माझे फार मोठं नुकसान होणार. तर ते मला त्रास होत होता, असह्य होत होता, वेदना होत होत्या शरीराला, घाम निघत होता, पाय थरथर करत होते. तरी ते पोतं मी खाली न टाकता दुकानापर्यंत टाकून द्यायचं. मामाचं गाळं बैल होतं, मामाला सांगितलं माझं एक पोतं टाकून गेले. नाही बैलांना वजन होतं, मी नाही टाकून. अरे बाप. म्हणजे माणसापेक्षा बैलाची किंमत असतं. आणि काही असे लोक असतात की माणसापेक्षा ते जनावराला महत्त्व देतात किंवा गाई वासरांना महत्त्व देतात. परंतु मला असं म्हणायचं आहे की बा माणसाची कदर केली पाहिजे, मानवाची कदर केली पाहिजे, त्या माणुसकीची कदर केली पाहिजे आणि प्रत्येक वेळेस माणसालाच मदत केली पाहिजे. तदनंतर माझ्या राहुलने लव विथ अरेंज लग्न केलं. तर लग्न केल्यानंतर मला सामाजिक लेवलला माझे जे नातेवाईक माझ्या तोंडावर न बोलता मागे बोलायचे. मागे काय बोलायचे ते काय सांगितलं, आता संजूला जय भीम म्हणावं लागेल. अरे त्यांना म्हटलं मी डंके की चोट पे लग्न लावून 1000 लोकांमध्ये मी मुलगी आली होती, त्याचं काय म्हटलं, काय फरक काय पडतो. ते पण माणसं, मी पण माणसं, एवढं कास्ट लोकांनी लावून दिलेली. ते वेगळे मी वेगळे, एवढं पण रक्त तर एकच आहे ना. बरोबर. तर मी त्यांच्या जिथून माझ्या सुनेला आणि मुलाला लग्न झाल्यानंतर ती माझी इंडिका होती, त्याच्यामुळे पूर्ण नात्यागोत्यांमध्ये घेऊन फिरले, मुद्दाम घेऊन फिरले की मला त्याची कोण कसं वागतं असं. बरोबर. अनुभव आले मला, पण मी घेऊन फिरलो, शानने घेऊन फिरलो. आणि ते लोक ज्यांनी विटंबना केली त्यांच्यावर अशी बिटलेली आता, तर ते माझ्या पाया पडायसाठी मला सांगतात, भाऊ माझं असं काम आहे, मला करून. मी उलट जास्त आनंदाने त्यांना असं न आठवू देता मी त्यांना कामं करतोय मी त्यांचं. हो काही टेन्शन नका घेतो. अरे येऊ दे आहे, मी पाहतोय ना. हा माझा छोटासा जीवनपट होता. खरंच चौधरी साहेबांचा जीवनपट अतिशय कष्टाने माखलेला आहे, घामाने माखलेला आहे, कष्टाने भरलेला आहे. आणि त्यांच्या कष्टाची जी कमाल आहे आज की एवढ्या मोठ्या वैभवामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत. आणि असे व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती आम्हाला आमच्या नातेसंबंधामध्ये आपल्या आधारवडमध्ये आले.
यांचा आम्हाला साथ अभिमान आहे आणि खरंच त्यांच्या जीवनामधून आम्हाला बरंच काही शिकता येईल. अशा सुखदुःखाच्या आठवणी खरंच अविस्मरणीय असतील आणि त्यांचा हा आज उत्साह मन भरून आलेलं आहे आणि त्यांच्या वैभवाला आम्ही खरंच कष्टादेखील कमवलेल्या ह्या वैभवाला आम्ही खरंच सॅल्यूट करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. भावी आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी आज 20 लाखाच्या गाडीमध्ये घुमण्यापेक्षा 50 लाखाच्या 1 करोडच्या 2 करोडच्या गाडीमध्ये घुमावं अशी आम्ही अपेक्षा करतो आणि धन्यवाद दादा. आम्ही अशा सदस्य त्यांच्या पाठीशी देण्याचा प्रयत्न करतो आणि सोबतच असू हे मात्र काळ्या रंगावरची रेख आहे आणि त्यांना आम्ही खरंच आज त्यांच्या अनुभवाचे बोल ऐकण्यामध्ये आम्ही खरंच आज धन्य झालो आहोत. खरंच एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये इतकेही कष्ट असू शकतात, इतकेही हाल अपेष्ट असू शकतात, परंतु कोण म्हणतात ना, लोक म्हणतात, विचारवत म्हणतात, देर आहे तिथं अंधेर नाही, अंधेर आहे तिथं सर्व काही आहे. देर आहे परंतु अंधेर नाही. भगवंताच्या दारी सर्व काही समान आहे आणि जे काही आहे ते परमेश्वराच्या कृपेनं आहे. तसेच चौधरी परिवाराचे अतिशय कष्टाने जीवनमान काढलेल्या चौधरी साहेबांना आम्ही खरंच मनापासून धन्यवाद देतो, सल्यूट करतो आणि आम्हाला अभिमानसुद्धा आहे की चौधरी साहेबांनी एवढं अचिव्हमेंट केलं आहे. त्याच्या कार्याला आम्ही लाख लाख सलाम करतो. धन्यवाद.